खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे, आज ते असे अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत। अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत आणि कुणीही या कुटुंबातलं नाराज नाही हे सांगण्यासाठीच आजची ही पत्रकार परिषद आहे। पण वास्तव काय आहे? म्हणजे तुम्ही हे तर सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या इथं काकू तिकडे असतात, पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्या इथं राहिल्या नाहीत, परळीमध्ये लोक म्हटलं त्या घरी राहायचं आणि त्या नाथाला निघून गेल्या। हे ह्याच्यामध्येच तथ्य नाहीये। खरं तर परळीचं जे घर आहे त्याचं रिन्युएशनचं काम त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि ते रिन्युएशनचं काम काढत असताना असा का कुठला गुन्हा आहे का की आपण आपल्या गावाकडे जाऊन राहू नये? गावाकडचं घर म्हणजे आमचं मूळच तिथं आहे, आमचे जन्म तिथं झालेत, स्वर्गीय अण्णा जिथं ज्या घरामध्ये वाढलेले त्या ठिकाणी जर बाई आमच्या जाऊन राहिल्या तर यात ते वेगळं काय आहे? आणि त्यांच्यासोबत धनंजयजी मुंडे साहेब बी तिथेच असतात ना, ते तरी कुठे परळीत राहतात? तेही परळीत नसतात, ते फक्त ऑफिसला भेटीगाठीसाठी परळीच्या लोकांसाठी ती वेळ देतात, नाहीतर परळीला आल्यानंतर मुक्कामी वगैरे सर्व गावाकडेच असतात ते। धनंजय मुंडे साहेबांना कोणी मित्र नाहीये असं जे म्हणाले, हेच त्यांचा जावाई शोध आम्हाला हुडकावं लागेल, कारण धनंजय मुंडे साहेबांना हजारो असे त्यांचे मित्र आहेत, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत। तेच मी सर्वप्रथम सांगितलं की आम्हाला फक्त धनंजय देशमुखांना, आपले संतोष देशमुखांना या न्याय पाहिजे, याच्यासाठी धनंजय मुंडे साहेबांचा कुठलाही कार्यकर्ता आम्ही आज बोलत नाहीत आणि ते न्याय आपल्याला न्याय व्यवस्थेकडून घ्यायचा असल्या कारणाने अशा प्रकारच्या सनसनाट्या आम्हाला निर्माण करायच्या नाहीत। नाहीतर आम्हालाही बोलता येतं, सुरेश दसांबद्दल बोलता येतं, जे कोणी बोलतेत, आज सुरेश दस किती धुतल्या तांदळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला, कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे।